मंडळी, उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा एरवी कधीही मुलं बाहेरचं कुरकुरे, वेफर्स किंवा बटर चकली, शेजवान चकली अशा प्रकारचे स्नॅक्स भरपूर प्रमाणात खातात. आज मी तुम्हाला बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरातच सोप्या पद्धतीने सर्वांना जमेल अशी बटर चकली बनवून दाखवणार आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता, डाळ तांदळाची भाजणी न बनवता, अगदी व्हिडिओमध्ये पाहताय ना तशीच्या तशी मार्केटसारखी बटर चकली तुम्ही सुद्धा न चुकता बनवाल. इतकी कुरकुरीत व खुसखुशीत आहे, मनात येईल तेव्हा तुम्ही बनवू शकता. चला तर मंडळी, बोलण्यात जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला ही बटर चकली बनवायला नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे किंवा एखादी कढाई घ्या आणि त्याच्यामध्ये 1 वाटी जाड पोहे घ्यायचे किंवा पातळ पोहे घेतलं तरी चालेल, पण पातळ पोह्याला जास्त वेळ परतून घ्यायचा नाही. या गोष्टीची विशेष काळजी घ्या. हे मी जाड पोहे घेतलेले आहेत, जे रोज आपण कांदे पोहे बनवतो ना तेच पोहे घेतलेले आहेत. या पोह्याचा रंग सुद्धा वेगळा व्हायला पाहिजे नाही आणि जास्त परतून सुद्धा घ्यायचा नाही. फक्त ह्याच्यामधलं ओलावा निघून जायला पाहिजे, कुरकुरीतपणा यायला पाहिजे ह्याच्यामध्ये. इतक्या वेळेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे. गॅसला मंद ठेवायचा आहे. तर मंडळी पाहू शकता, सतत चमचा चालवत मी 2 ते 3 मिनिटापर्यंत पोह्याला मस्तपैकी भाजून घेतलेला आहे आणि पोह्यामध्ये मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे, पण पोह्याचा रंग अजिबात वेगळा झालेला नाही. इथे तुम्ही पोह्याचा रंग वेगळा होईपर्यंत भाजलात तर बटर चकलीचा रंग सुद्धा वेगळा होणार, म्हणून इथे विशेष काळजी घेऊन पोह्याला भाजून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या पोह्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे. पोहे चांगल्या प्रकारे थंड झाले की याला मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घ्यायचं आहे. तुम्ही वाटलंच तर पोहे न भाजता सुद्धा ह्याच्यामध्ये वाटून घेऊ शकता, म्हणजे मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. पण पोह्याला तुम्हाला उन्हामध्ये अर्धा 1 तास सुकवावं लागेल. चांगलं ऊन दिलं की त्याच्यामध्ये कुरकुरीतपणा येतो. ओलावा निघून गेल्यावरच पोहे चांगल्या प्रकारे बारीक वाटले जातात, मग त्याचं पीठ चांगलं निघतं. आता ह्याला एकदम चांगल्या प्रकारे आपण बारीक वाटून घेऊ. पोहे वाटून झालं की असं मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि लहान छिद्राची आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पोहे काढून घ्यायचे आहे. आणि ह्याचबरोबर इथे मी ज्या वाटीने पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. रेडीमेड नाही, घरचं दळलेलं तांदळाचं पीठ आहे. शक्य असेल तर घरचं दळलेलंच तांदळाचं पीठ आपल्याला वापरायचं आहे. रिझल्ट एकदम परफेक्ट येतो. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे. चाळणं फार गरजेचं आहे आणि रेडीमेड तुम्ही पीठ वापरत असाल तरी सुद्धा त्याला चाळूनच घ्या. चाळल्याने काय होतं, पीठ एकदम हलकंफुल निघतं. चकली एकदम प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत होते. तुम्ही वाटलंच तर इथे तांदळाच्या पिठाचं प्रमाण थोडंसं कमी वापरू शकता, म्हणजेच की अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा वापरू शकता. पण मी बिना मैद्याची ही बटर चकली बनवून दाखवत आहे, कारण की आपण मार्केटमधून बटर चकली विकत आणतो त्याच्यामध्ये मैदा जास्त प्रमाणामध्ये असतो. पण इथे मैद्याचा वापर अजिबात करायचा नाही. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आज ही चकलीची रेसिपी बनवून दाखवत आहे. तर मंडळी पाहू शकता, चांगल्या प्रकारे पोहे आणि तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. फक्त अर्धा चमचा ते 1 चमचा हा भुसा उरलेला आहे. हा पोह्याचाच भुसा आहे बरं का, कारण की कधी कधी पोहे चांगल्या प्रकारे वाटले जात नाही, असा भुसा उरतो. तुम्ही वाटलंच तर या अर्धा ते 1 चमचा भुसाला पुन्हा वाटून पुन्हा या पिठामध्ये एकजीव करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. असं तुम्ही ह्याच प्रकारचं पीठ प्रीमिक्स म्हणून घरी तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा कधी तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही चकल्या बनवू शकता. आता थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू. तर मंडळी, तांदळाच्या आणि पोह्याच्या पिठाला आपल्याला उकड काढून शिजवत बसायचं नाही. एकदम सोपी पद्धत दाखवत आहे. नॉनस्टिक पॅन घ्या किंवा एखादं मोठंसं भांडं घ्या आणि पाणी किती घ्यायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 1 वाटी पोहे आणि 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी मी इथे म्हणजेच की टोटल 2 वाटी आपण पीठ तयार केलेलं आहे. त्याच्यासाठी 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे. कोणतीही वाटी सेट करून घ्यायची आहे, त्याच्यानं संपूर्ण माप घ्यायचं आहे, म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी चुकत नाही. किंवा तुम्ही तांदळाचं पीठ आणि पोह्याचं पीठ एका वाटीने मोजून घ्या आणि त्याच वाटीने पाणी घ्या. गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचे कलौंजी टाकायचं आहे, म्हणजेच की कांद्याचं बी. तिळाचा वापर करू नका, तिळाने रंग सोडतो, म्हणून कलौंजीच वापरायचे आपल्याला, म्हणजेच की कांद्याचं बी. आणि बटर किती वापरायचं आहे, जितक्या प्रमाणामध्ये पीठ घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला 2 लहान क्यूब बटर वापरायचं आहे. मार्केटमध्ये भेटतात ना 15-16 रुपयाचे छोटेसे क्यूब, ते 2 क्यूब वापरायचे आहेत. 1 वाटी पिठासाठी 1 छोटासा बटर क्यूब वापरायचा आहे. इथे आपण 2 वाटी पीठ वापरलेलं आहे, त्यासाठी 2 बटरचे क्यूब वापरलेले आहे. आता बटर चांगलं मेल्ट होईपर्यंत वाट पाहायची आहे आणि पाणी कडकडीत गरम असायला पाहिजे. तर पाहू शकता मंडळी, 2 मिनिटांमध्ये पाण्याला मस्त खळखळून उकळी आलेली आहे. आता इथे आपल्याला फटाफट कृती करून घ्यायची आहे.
लाटणं घ्यायचं आहे आपल्याला. लाटण्याने आपल्याला पाणी एकजीव करत जायचं. गरम पाणी बटरचं थोडं थोडं टाकायचं, एकदा संपूर्ण टाकायचं नाही, नाहीतर काय होणार, पीठ पातळ होणार. असं चांगल्या प्रकारे पीठ एकजीव करत जायचं आहे. उकड काढण्यापेक्षा ही पद्धत एकदा वापरून पहा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज तुमची प्रतिक्रिया कळवा. बटर चकलीची पद्धत तुम्ही कशी वापरता, म्हणजे तुम्ही घरी बनवला असाल तर तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा. खरंच मंडळी, पहिल्या वेळेस सुद्धा तुमची चकली फेल नाही जाणार, ना तेलात फसणार, ना कडक होणार लाकडासारखी, एकदम खुसखुशीत, अगदी मार्केटमध्ये मिळते ना जशीच्या तशी तुम्ही घरी बनवू शकता. तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता. तर मंडळी, बटरच्या पाण्यामध्ये पीठ चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, झाकण लावून ठेवायचं आहे आणि पूर्ण पीठ थंड व्हायची आपल्याला वाट पाहायची आहे. म्हणजे गरम पाण्याच्या वाफेमुळे पीठ चांगल्या प्रकारे मध्ये शिजलं जाईल. तर मंडळी 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. पूर्णपणे पीठ थंड झालेलं नाही, हलकसं कोमट आहे. म्हणजे पीठ मळू शकतो इतक्या वेळ आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे गरम गरम असेल तरच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, नाहीतर पीठ मळताना पुन्हा तुम्हाला इथं थोडंसं पाण्याचा वापर करावा लागेल, ते सुद्धा गरम पाण्याचाच वापर करावा लागेल. म्हणून हलकसं कोमट असेल तेव्हाच पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. आणि वाटलंच तर तुमच्या हाताला जास्त चिटकत असेल पीठ तर थोडंसं इथं तुम्ही बटरचा वापर करू शकता, कारण की बटर चकली आपण बनवत आहोत. चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं कोमट पाणी लावा आणि थोडंसं पीठ लवचिक करून घ्या. जितकं चांगल्या प्रमाणे पीठ मळणार तितकाच रिझल्ट एकदम परफेक्ट येणार बरं का. म्हणून पिठाला मळणं ही फार महत्त्वाचं आहे. चांगल्या प्रकारे ह्याला उकड निघालेली आहे आणि बाइंडिंग एकदम जबरदस्त आलेली आहे. पीठ चांगल्या प्रकारे वाफेमध्ये स्टीम झालेलं आहे. तर मंडळी, पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे आणि पीठ ना जास्त घट्ट झालेलं आहे ना जास्त सैल झालेलं आहे. मध्यम टाईपमध्ये पीठ तयार झालेलं आहे. आणि आता ह्या पिठाला आपल्याला चांगलं राऊंड शेप द्यायचा आणि लांबट द्यायचा, कारण की आपण चकली मेकरमध्ये पीठ टाकणार आहोत. माझ्याकडून एक महत्त्वाची टिप, कधीही चकली मेकरमध्ये पीठ टाकताना पिठाला चांगल्या प्रकारे दरवेळी मळून घ्यायचं आहे. मगच आपल्याला शेवगामध्ये पीठ टाकायचं आहे. म्हणजेच की चकली मेकरमध्ये पीठ टाकायचं आहे. चकली मेकरला आतील बाजूमधून थोडंसं तेल लावून घ्या आणि मग ह्याचं झाकण लावा. तर मंडळी, इथे चकली काढण्यासाठी अशी मी लहान गोल प्लेट घेतलेली आहे. तुम्ही बटर पेपरवर चकली काढू शकता, तुम्हाला एकदम गोल जमत असेल तर, किंवा वर्तमानपत्र घेतलं तरी चालेल. प्लेटाला वरून तेल लावण्याची काहीच गरज नाही. जितक्या मोठ्या आकाराच्या चकल्या तुम्हाला पाहिजे तितक्या चकल्या तुम्ही काढून घेऊ शकता. आणि तुम्ही पाहू शकता चकली मेकरमधून चकली काय मस्त बाहेर पडत आहे, अजिबात तुटत नाही. अशा पद्धतीने जितक्या तुम्हाला चकल्या पाहिजे अगोदर तितक्या बनवून घ्यायच्या आहे, मगच तळायला घ्यायच्या आहेत. आणि पाहिलं ना मंडळी, किती मस्त गोल गरगरीत आणि एकदम मोठ्या साईजची चकली तयार झालेली आहे. हुबेहूब मार्केट सारखी दिसत आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तळण्याची कृती सुद्धा महत्त्वाची आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर मंडळी, इथे महत्त्वाची टीप, चकली तळण्यासाठी तेल कसं गरम पाहिजे. आपल्याला जास्त कडकडीत तेल गरम नाही पाहिजे आणि कमी गरम असलं तेल की चकली फसण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे चकली तेलात विरघळू शकते. म्हणून आपल्याला तेलाला मध्यम टाईपमध्ये मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला एक एक करून यामध्ये चकल्या सोडायच्या आहे. जितकं फसतात तेलामध्ये तितकं सोडायचं आहे. अगोदर सर्व चकल्या मी सोडून घेतो, मग तुम्हाला पुढची कृती दाखवतो. जोपर्यंत चकली पोहून वर येत नाही तोपर्यंत आपल्याला चमचा किंवा झारी चालवायची नाही. तर पाहू शकता मंडळी, चकली तेलामध्ये पोहू लागलेली आहे. आता हलकसं वरून कुरकुरीतपणे येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. मग आलटून पलटून रंग वेगळा होता कामा नये एवढं लक्षात ठेवा आणि मस्त असा कुरकुरीतपणे येईपर्यंत तळून घ्या. तर मंडळी, आलटून पलटून मस्तपैकी ही चकली मी तळून घेतलेली आहे आणि तुमच्या झारीला किंवा चमचाला जाणवेल चकलीला कुरकुरीतपणा आलेला आहे की नाही. आणि कलर अजिबात चेंज झालेला नाही. पाहू शकता व्हिडिओमध्ये जबरदस्त अशी चकली फ्राय झालेली आहे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे संपूर्ण चकल्या तळून घ्यायच्या आहेत. आता बाहेरची शेजवान किंवा बटर चकली विकत आणून मुलांना खाऊ देण्याची गरज नाही. मनात येईल तेव्हा पोहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ वापरून अशी मस्त कुरकुरीत पांढरी शुभ्र बटर चकली तुम्ही सुद्धा बनवू शकता. थोडंसं वरतून असं कढीपत्ता टाकत आहे तळलेला, दिसायला एकदम सुंदर दिसणार. पूर्णपणे ऑप्शनल आहे. मंडळी, पाहू शकता किती मस्त काटेरी चकली तयार झालेली आहे. तळण्याची योग्य पद्धत वापरा, योग्य पीठ तयार करा. तुमची चकली अजिबात तेलात फसणार नाही ना लाकडाप्रमाणे कडक होणार. पाहू शकता मस्त खुसखुशीतपणा आलेला आहे. जिभेवर ठेवताच विरघळणार इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. चला तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.